जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला मार्ग सापडत नाही, आणि त्यावेळेस जर आपल्याला मार्ग जर दिसतच नसेल, त्यावेळेस फक्त एकच उपाय करायचा. त्यावेळेस फक्त त्या परब्रह्माचं अंतःकरणातून नामस्मरण करायचं. बघा, आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते की मार्गच निघत नाही. आपण चारी बाजूनी बघतो, चारी बाजूनी आपल्याला संकटच दिसतात आणि मार्ग मात्र दिसत नाही. त्यावेळेस फक्त भगवंताचं नामस्मरण केलं की मार्ग आपोआप निघतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला छोटासा असा बोध देतात. समर्थ म्हणतात की एक हरिण होतं आणि त्याचे पूर्णपणे दिवस भरलेले होते. आणि बघा, ती आपल्या बाळाला जन्म देणार होती आणि त्यासाठी तिने अशी सुंदर जागा निवडली. जंगलामध्ये ज्या ठिकाणी कोणीच येणार नाही अशा ठिकाणी तिने जागा निवडली. पण बघा, म्हटले समर्थ, तिलाही चारी बाजूनी संकट आलं. तिने पूर्वेकडे बघितलं तर तिथं शिकारी होता, पश्चिमेकडे बघितलं तर नदी होती, दक्षिणेकडे बघितलं तर वाघ होता, आणि उत्तरेकडे बघितलं तर आग लागलेली होती. आता करायचं तर काय, तिला काहीच समजत नव्हतं. आणि 5-10 मिनिटात तिच्या बाळाचा जन्मही होणार होता. अशा अवस्थेत तिला पळताही येत नव्हतं. आणि त्यावेळेस ती खूप घाबरून गेली. संकटातून तिला मार्ग निघत नव्हता. आता करायचं तर काय. मग तिनं भगवंताचं नामस्मरण केलं की हे भगवंता ईश्वरा, तू सृष्टीवर मला जन्माला घातलेला आहे. आता माझं बाळ थोड्या वेळातच जन्म घेईल. आता तूच माझं आणि माझ्या बाळाचं रक्षण कर. आणि अंतःकरणातून तिने नामस्मरण चालू केलं. माझी अशी अवस्था आहे, अशा अवस्थेत मी पळूही शकत नाही, माझा जीवही वाचू शकत नाही आणि मला मार्गही दिसत नाही. आता काय ते तूच कर. आणि तिने अखंड नामस्मरण चालू केलं. तर बघा, अंतःकरणातून नामस्मरण केल्यामुळे असं काही घडलं की चारी बाजूचं संकट पूर्णपणे निघून गेलं. बघा, परमेश्वराने असा धो 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 त्या दिवशी पाऊस पाडला की ज्या ठिकाणी आग लागली होती तीही विझून गेली. आणि शिकारीचं पावसामध्ये नेम चुकला आणि तो बरोबर वाघाला लागला. आणि मग वाघही मेला आणि शिकारीही पळून गेला आणि आगही विझून गेली. आणि मग मात्र तिचा जीव जीवात आला आणि तिने आपल्या बाळालाही सुखरूप जन्मही दिला. बघा, म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याही आयुष्यामध्ये, आपल्याही जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात, असं काही संकट येतं, असं काही वादळ येतं की त्यातून आपल्याला मार्ग दिसत नसतो. त्यावेळेस एकच उपाय करायचा, ते म्हणजे त्या भगवंताचं, त्या ईश्वराचं नामस्मरण करायचं. तो कोठून ना कोठून तरी मार्ग आपल्याला दाखवतच असतो, कारण त्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि त्याने बघा, त्याला अशक्य असं काही नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, म्हणले समर्थ, एक इमारत बांधायला जवळजवळ 5 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. पण जर परब्रह्माच्या मनात जर आलं तर एका क्षणामध्ये ती इमारत होऊ शकते. म्हणजे परब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली आहे, अशक्य असं त्या परब्रह्माला काहीच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये मार्ग दिसत नसतो, त्यावेळेस फक्त त्या भगवंताचं चरण पकडायचं, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. मार्ग आपल्याला आपोआप निघतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मार्ग निघत नाही म्हणून खचून जाऊ नका, निराश होऊ नका, जीवन संपवण्याचा विचारही करू नका. कारण जर आपण आत्ता मार्ग दिसत नाही, आत्ता मी संकटात आहे म्हणून आपण जीवन संपवतो, पण ज्यावेळेस आपण आपलं जीवन संपवल्यानंतर ह्या जन्मापेक्षाही 10 पट दुःख, त्रास, वेदना आपल्याला पुढील जन्मात मिळतात. आणि पुन्हा आपल्याला त्या योनीमध्ये फिरून नंतर आपल्याला मनुष्यजन्म मिळतो. म्हणून जे काही भोग आहेत ते आपल्याला या जन्मातच भोगून संपवायचे आहेत, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मार्ग निघत नाही म्हणून रडू नका, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. समर्थ म्हणतात की एकदा संत तुकाराम महाराज
एकादश होती, त्यामुळे अखंड भगवंताचं कीर्तन करत होते. त्यावेळेस गावकरी मंडळी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी जमा झाले होते. सर्वांना संत तुकाराम महाराजांचं कीर्तन फार आवडत होतं आणि एवढं सुंदर ते तुकाराम महाराज कीर्तन करत होते आणि गावकरी लोक जमली. पण अचानक काय झालं, संत तुकाराम महाराजांच्या डोक्यावर एक भूत येऊन बसलं. संध्याकाळची वेळ होती आणि मग मात्र ज्यांचा दृढ विश्वास पांडुरंगावर होता, विठ्ठलावर होता, परमेश्वरावर होता, ती लोक पळून गेली नाहीत, ते तिथंच बसली. पण जे घाबरत होते, ज्यांचा विश्वास पांडुरंगावर नव्हता, ते मात्र पळून गेले. आणि संत तुकाराम महाराजही घाबरले नाहीत. उलट संत तुकाराम महाराज म्हणाले, अरे विठ्ठला, दर्शनच द्यायचं होतं तर या रूपात कशाला तू दर्शन दिलंस? या रूपात दर्शन द्यायचं होतं का तुला? या रूपात कशाला दर्शन दिलंस रे? बाकीचे लोक घाबरून गेले ना. असं संत तुकाराम महाराज त्या भूताला म्हणू लागले. पण तोही काहीच बोलला नाही. रात्रभर त्यांच्या मानेवर तो बसलाच होता, अजिबात उठला नाही. कीर्तन झालं, नामस्मरण झालं, प्रवचन झालं. त्या भूताची एवढी पुण्याई वाढली, एवढी पुण्याई वाढली की ज्यावेळेस दिवस उजडला, सूर्य आला, त्यावेळेसच त्या भूताचा मृत्यू झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. बघा म्हणले समर्थ. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी त्या भूतामध्ये सुद्धा विठ्ठल बघितला होता, त्या भूतामध्ये सुद्धा पांडुरंग बघितला होता आणि त्यामुळेच त्या भूतानेही संत तुकाराम महाराजांना काही केलं नव्हतं. म्हणून समर्थ म्हणतात की चराचरामध्ये, सृष्टीमध्ये, वनस्पतीमध्ये, पाण्यामध्ये सगळीकडे परब्रह्म व्यापून उरलेला आहे. परब्रह्म नाही अशी जागाच नाही. ते संत तुकारामांना कळालं आणि बाकीचे गावकरी मात्र घाबरून पळाले. आणि मग मात्र त्यांना सत्याची जाणीव झाली. त्यावेळेस मात्र संत तुकाराम महाराजांच्या पाया पडू लागले की आम्ही सगळे घाबरून गेलो, पण तुम्ही मात्र घाबरलं नाही. तुम्ही त्या भूतामध्ये सुद्धा विठ्ठल बघितला, त्या भूतामध्ये सुद्धा पांडुरंग बघितला. त्याच्यात आत्मा आहे, या अर्थी त्याच्यामध्ये विठ्ठल आहे हे तुम्हाला कळालं, पण आम्हाला कळालं नाही. आम्हाला क्षमा करा. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक चराचरामध्ये, सृष्टीमध्ये तो व्यापून उरलेला आहे. आपल्याला फक्त बघता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. ते संत तुकारामांनी बघितलं. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्या दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले. आपण जे करतो ते परब्रह्म ईश्वर बघतच असतो. आपल्या आसपास नाही तर आपल्या देहामध्येच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश व्यापलेलं आहे. पाणी आपल्या डोळ्यात असतं. तर पृथ्वी म्हणजे आपलं शरीर आणि तेज म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो ते ज्यावेळेस पचन होतं ते म्हणजे तेज. पृथ्वी, आप, तेज, वायू म्हणजे श्वासोश्वास आपण घेतोच आणि आकाश म्हणजे आपल्या अवतीभोवतीलचा जो परिसर असतो तो. म्हणून समर्थ म्हणतात की या पंचमहाभूतातूनच आपला देह तयार झाला आहे, या पंचमहाभूतातच विलीन होणार. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा. परब्रह्म ईश्वर प्रत्येक कर्माचा लेखाजोखा आपला ठेवत असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांना सगळ्यांमध्ये विठ्ठल दिसला, तसं तुम्हाला आम्हालाही सगळ्यांमध्ये विठ्ठल बघता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. त्यामुळे संत लोकांचं आजही नाव निघतं, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की काय करा ते आत्ता करा, जाती घडी सार्थक साधा. कारण आपण जे इथे जन्माला आलो आहे, तर आपण जाताना काहीच नेणार नाही. फक्त आपल्याबरोबर येणार आहेत की आपले चांगले कर्म आणि आपण केलेली पुण्याई, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.